सखी सावली काव्यांजली। ती काय काय सहन केलं असशील ग तू? एवढं सगळं झालं तरी तू खोट हसत राहिलीस, सगळं सहन केलंस। कसं निभावलं असशील तू हे? असा दादा वाईट वागलाय, अत्यंत चुकीचा वागलाय। त्याच्या ह्या वागण्याचा तुम्हाला किती त्रास झाला असेल समजू शकतो मावशी। काही हे एवढं सगळं झालं कोणाशी तरी शेअर करायला हवं होतंस ना। तुझं दुःख थोडं हलकं झालं असतं, निदान माझ्याशी तरी बोलायचंच। अंजली, तुला माहितीये ना तुझी बहीण कशी आहे ती सगळं सहन करेल, पण घरच्यांच्या आनंदावर पिरजण पडेल असं ती काहीही करणार नाही। आणि बाळा, तुझा संसार आत्ताच सुरू झालाय ना, म्हणून तिला असं वाटत असेल। आता जे झालं ते झालं, इथून पुढे माझ्यासाठी तरी हा विषय संपलाय। पण माझ्यासाठी हा विषय संपलेला नाहीये। म्हणजे मला सगळं समजायलाच हवं। काय समजायला हवंय तुला? मधुरा, अगं आता जे काही झालं त्या धक्क्यातून आपण अजून बाहेर आलेलो नाही आहोत, तेव्हा यावर आत्ता चर्चा नको प्लीज। एक मिनिट ताई, हे श्रेष्ठाचं प्रकरण तुम्हा सगळ्यांना आधीपासूनच माहित होतं ना? आई अगं, सिच्युएशन काय आहे आणि सगळ्यांची मनस्थिती काय ते बघ ना एकदा। काय प्रश्न विचार? मी माझ्या बहिणीशी बोलतीये। मोठे बोलत असताना लहानांनी मध्ये बोलायचं नाही। ताई, याच कारणासाठी तुम्ही सगळेजण आमच्या घरी राहायला यायला नकार देत होतात हो ना? ठरवून सगळ्या गोष्टी आमच्यापासून मुद्दाम लपवल्यात ना तुम्ही? तुझ्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन मध्ये सुद्धा आम्हाला काहीही कळू दिलं नाही तुम्ही। त्याच्या आधीपासून विशू तुम्हा सगळ्यांपासून लांब राहत होता हो ना? म्हणजे ते सगळं बर्थडे सेलिब्रेशन, ते सगळं विशूला घेऊन आमच्या घरी येणं, ते सगळं नाटक होतं ताई? हो हो, ते नाटक होतं। लपवलंय आम्ही सगळं तुमच्यापासून। मीनाक्षी, चिडू नकोस, शांतपणे सुद्धा बोलता येईल या विषयावर। कसं शांतपणे बोलू? जबाब विचारते ती मला, बघा ना। का नाही जबाब विचारणार मी ताई? का नाही विश्वासात घेऊन सगळं मला सांगितलंस तू? अगं, हा आमच्या घरातला नाजूक विषय होता, असं सगळ्यांसमोर चव्हाट्यावर मांडायचंय का तो? म्हणजे सगळ्यांमध्येच मी आले का? हा, मी समजत होते की आपण दोघे एकच आहोत, आपलं कुटुंब एक आहे, आपण एकमेकींच्या सुख दुःखात एकमेकींच्या बरोबर आहोत। पण
एक क्षणात मला परक करून टाकलंस ग ताई तू. तसं नाही ग मधुरा, गैरसमज करून घेऊ नकोस. अगं आपलं परक असं काही नाहीये. मधुरा ग, आवर स्वतःला. त्यांनी सांगितलं नाही याचा अर्थ त्यांना सांगायचं नव्हतं असं होत नाही. तुम्हाला नाही कळणार. माझी सख्खी बहीण आहे ही, सख्खी बहीण. अहो तिच्यावर मोठं संकट आलं तर मी तिला माझ्या घरी घेऊन आले ना. पण आता मला कळतंय की ती मला बहीण मानतच नाही. तिच्यासाठी मी कोण आहे? फक्त सगळ्यांसारखी एक बाहेरची व्यक्ती. अगं काय बोलतेस मधुरा? घरातल्या अशा सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर उघड नाही करतायत ग. देव ना करो तुमच्या घरात असं काही घडलं असतं तर तू मला असं सांगितलं असतंस. ते काही असलं तरी ताई, तू ही गोष्ट माझ्यापासून लपवायला नको होतीस. अगं मुद्दाम लपवण्यासारखं काही नव्हतं. ती वेळच तशी होती. आणि तुला जर वाटतच असेल ना की मी तुला परक केलं तर मग परक्यांच्या घरात असं कशाला राहायचं ना. निदान मी तरी नाही राहणार. मी निघून जाते आता. ताई मला असं म्हणायचं नव्हतं. तू वेगळा अर्थ काढतेस. हो पण मनात होतं ना तुझ्या, तेच बोलून दाखवलंस तू. ताई अगं कुठली गोष्ट कुठं नेतेस तू? तू नेतेस मधुरा. तू आम्हाला तुमच्या घरात आसरा दिला असं बोलून दाखवलंस ना आता. आमच्या घरातली नाजूक गोष्ट तुला सांगितली नाही याचा जाब विचारलास ना तू आता. नात्याचे मूल समजून घेताना त्या नात्याला बोल लावायचे नसतात. काकू तुम्ही प्लीज रागाच्या भरात असा काही निर्णय घेऊ नका ना प्लीज. मावशी बघ, आता सिच्युएशन खूप टेन्स्ड आहे, म्हणून आपण या विषयावरती उद्या बोलूया ना. आता हा विषय नको ना वाढवायला प्लीज मावशी. बोलण्यासारखं काही उरलंच नाही. ताई तुम्ही प्लीज असा तडकाफडकी निर्णय नका घेऊ. ऐका माझं. मी तडकाफडकी नाही बोलले. मधुरा बोलली आणि म्हणून मी हा निर्णय घेतलाय. काही प्लीज सांग ना त्यांना थांबायला. नका ना जाऊ तुम्ही प्लीज. मला सगळ्यांचंच म्हणणं कळतंय लाड, पण आईंनी जो निर्णय घेतलाय त्याच्या विरोधात मी जाऊ शकणार नाही. तुम्ही ठरवा आई काय करायचं ते. तुम्ही म्हणाल तिथे येईन. वहिनी अगं काय बोलतेस तू? काही ऐक ना प्लीज प्लीज. यावेळी असा निर्णय नको घेऊ. सामना नको जाऊ ना. निरंजनराव, अहो तुम्ही तरी मीनाक्षी ताईला समजावा ना. मावशी मावशी ऐक ना. काही वहिनी प्लीज प्लीज. आई अगं काय करतेस तू? उभी काय? थांबव ना गं त्यांना प्लीज. हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. तिला तिची मनमानीच करायची असेल तर मी काही नाही करू शकत.